एक आव्हान केला की मगो पक्षाचे जे अध्यक्ष आहात दीपक ढवळीकराक की जर बहुजन समाजाचो जर हो पक्ष असा जर त्यांनी बहुजन समाजातल्या पक्षातल्या एखाद्या कार्यकर्त्याक अध्यक्षपद दिवचे तुमचे कितें तुम्ही मगोचे आता 2 वर्सां झाले खरे सदस्य काय तुमका कितें दिसता तुमचे कितें म्हणटा आस्ता पोस मरे टायर झाल्या मरे मुझे भाषे हड्डे झाले इथे टायर चेंज कर मरे योकोहामा टायर एक्सप्रेस सगळे टायर सोल्यूशन एका जाग्यार विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. अरे वाह. योकोहामा टायर एक्सप्रेस ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल आलेम हायवे मारगांव. सगळ्यात पहिली 2 वर्सां न्हू म्हाकाच ऑलमोस्ट 3.5 वर्सां जाली हांव मेंबर आहा आनी म्हाका दिसता 3 वर्सां उपरांत वोटींग रायट्सूय येता आनी कंटेस्ट करपाक हो वेगळो भाग. पूण जर जो आमच्या ऑनरेबल आर्ट एंड कल्चर मिनिस्टरान जो स्टेटमेंट केला तेचेर हांव जर काय म्हणजे सगळ्यांक दिसता की म्हणजे खंय ना खंय कितें चेंजीस आपले विचार त्या प्रमाणे त्यांनी आपले विचार मांडले. आता मोगो पक्ष म्हटलं काय न्ही हो भाऊसाहेब बांदोडकर पक्ष आणि बहुजन समाजाचो पक्ष. पण काही कारणान कितें आसलें एक कोण तरी लिडर्स अशें सांबाळपी कोण नासले म्हणून ते इतलो ते आमचे सिनियर मोस्ट लिडर्स सुदीन ढवळीकर आमचे मंत्री तसेच अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यानी बऱ्यापैकी बरे सांभाळलेले आहात आणि ते अजून पर्यंत टिकून दवरले आहात. सो त्या विषय आम्ही कोण टीका करू शकना कित्याक तेंच्यांनी राखून दवरला आणि आसा. आता जर तांकां दिसता कित्याक तांकां मानता सगळ्यांक तांकां जर दिसता की बाबा हय आता कोणें दुसऱ्यान टेक ओवर करूंक जाय नाल्यार सांबाळपाक जाय हो नवीन विचाराचो जाल्यार डेफिनेटली तो तेंचो कॉल आसतलो. तेंच्यांनी जर कॉल घेतलो जाल्यार डेफिनेटली ते प्रमाणे कितें जे गोष्टी घडोवंक जाय ते तुमकां समज दिली अध्यक्षपद ते दिवप म्हाका दिवप तेका दिवप अशें नासता. ते सेंट्रल कमिटी आसता. सेंट्रल कमिटी डिसायड करता कितें करप ती इन्क्लुडींग अध्यक्ष आनी ते सेंट्रल कमिटी जे डिसायड करतले ते फायनल आसतले. जर सेंट्रल कमिटीन म्हटलें की जबाबदारी तूं घेवंक जाय जाल्यार डेफिनेटली कोणें आतां कसली जबाबदारी राजकीय क्षेत्रांत जर जबाबदारी आहा ती आतां फॉर एक्झाम्पल आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर खंयचेय जर आतां म्हाका जबाबदारी हावजींग बोर्डाची ती म्हाका जबाबदारी दिली ती म्हाका जबाबदारी म्हाका पाळपाक जाय ती सांबाळूंक जाय जबाबदारी. तशें त्याच प्रमाणे जर आतां सेंट्रल कमिटीच्या सगळ्या मेंबरांनी जर तसो ठरयला तुजी जबाबदारी तुजी इन्क्लुडींग आमचे सिनियर मोस्ट आमचे लिडर जे आहा सुदीन ढवळीकर तेंच्यांनी जर सांगलें बाबा तूं करूंक जाल्यार डेफिनेटली डिसिजन तेंच्यांनी जर सांगलें जबाबदारी घेवंक जाय तर घेवंक जाय. आणि सध्या तयार आसा पूण ते बाकीचे जे प्रोसेस करूंक जाय ते करिनात. चळवळे तुवें हॉस्पिटल कृती समिती वेगवेगळे निवेदनां दिल्या आरोग्य मंत्र्याक दिल्या तुमकांय दिल्या सीएमाक दिल्या फुडें केन्ना जातलें ते हॉस्पिटल. जी कृती समिती आहा हॉस्पिटलाक लागून केल्या ती सगळ्यांक तांकां रिस्पेक्ट दिता हांव कित्याक तांकां कन्सर्न बाबा ह्या गांव म्हणजे गांवांत येदो व्हडलो प्रोजेक्ट आनी तो अजुनूय तसोच आसा सो तो खंय तरी डेव्हलप फुडें सरचो म्हणून तेंची एक कन्सर्न तें खरेंच बरें दिसता. पूण मीनवायल हें सांगूंक सोदता की जेन्ना हांव आमदार जाला त्या पासून जे 5 वर्सां लास्ट 5 वर्सां ते हॉस्पिटल तशेंच पडलेले आसले ताका कोणी हातूय लावंक नासलो. फक्त डायलिसीस युनिट 4 बेडींचे केल्लेले आनी तशेंच ते पेंडींग आसले. ते आमदार जाल्या उपरांत सगळो प्रोसेस सुरवात केलो. कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट जालो ताका लागून परत 1.5 वर्स वेस्ट जालें आमचें रिटेंडरींग करून सगळो प्रोसेस 98% आयच्या डेटीक 98% काम सगळें कंप्लीट जाल्लें आहा आनी ह्या म्हयन्यान ते कंप्लिशन तेंचें जातलें. हेच्या विशयी ऑनरेबल हेल्थ मिनिस्टरान म्हाजे कडेन मिटिंगूय घेतल्या. हेल्थाची डायरेक्टर आसली आनी बाकीचे ऑफिसर्स आनी डॉक्टर्स आसले तांकां स्ट्रिक्टली तेणी इन्स्ट्रक्ट केला सगळो प्रोसेस स्टार्ट करा आनी फायल मूव करपाक जाय फायनान्साक कित्याक इक्विपमेंट्स घेवपाक म्हणजे आमचे ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर म्हणटाले की इक्विपमेंट्स इम्पॉर्टंट आहा ते हाडपाक आनी ते इक्विपमेंट सगळे हाडून फूल फ्लॅश आमी स्टार्ट करया आनी कमीत कमी 450 जॉब्स क्रिएट जातले तेचो स्टेटमेंट आसलो. आनी एक बरें दिसलें तेणी स्वताहून सांगलें की हे जॉब्स आहात ते हांगासले मॅक्झिमम हांगासल्या स्थानिकाकूच दिवंक जाय आनी तेणी ते म्हटलें की रुमर्स जातात की आपूण 70 दिता येता पूण हे हांगासले जॉब आहात ते पेडणेकारांकूच मेळटले पेडणे तालुक्याच्या स्थानिकांक मेळटले. सो ह्या प्रमाणे हांवें ऑनरेबल चीफ मिनिस्टराक उलयलां आनी ऑनरेबल चीफ मिनिस्टर फायल इमिजिएटली मूव कर म्हटल्यार. सो 2 भाग आहात. एक कंप्लिशन ऑफ एंटायर प्रोजेक्ट तो 98% जाला ह्या म्हयन्यात तो कंप्लीट जातलो
मागीर हँडओव्हर करप हेल्थ डिपार्टमेंटाक आनी एंटायर सगळे युनिट्स आहात ते एक्टिव्ह करप आनी रिक्रूट करप हे 2 प्रोसेस आहा. हे 2 प्रोसेसान इमिजिएटली हॉस्पिटल स्टार्ट जातले. आमी आयज जर हॉस्पिटल स्टार्ट करून गेले, युनिट सगळो रेडी आहा, स्टार्ट करून गेले जाल्यार परत इश्यू जातलो, कित्याक खंय डॉक्टर ना, इक्विपमेंट्स ना, काय ना. सो तेका लागून मातशे पाशेंस धरचे. केले जाल्यार फुल फ्लॅश स्टार्ट करया, बेश्टे अर्दे कुडे करपाचें ना. आता तेरेखोला एक पूल बांदलेलो, अर्धवटूच पूल आहा तो, तेचे खंय जाला, प्रोसेस खंय पावल्या? जो तेरेखोलचो ब्रिज आहा, केरी तेरेखोल ब्रिज आहा, तो पयलीं NGT नासलो, मागीर गव्हर्मेंटाच्या फेवरान घेवन गेले, मागीर ते काही एक्टिविस्ट सुप्रीम कोर्टान घेतले आनी सुप्रीम कोर्टाच्यान स्टे हाडली तेचेर. नाजाल्यार ह्यो आमी ह्या बजेटाक तो ब्रिज घेतलेलो, पण सुप्रीम कोर्टान ऑनरेबल सुप्रीम कोर्टान जे त्यांनी डिसिजन दिला तेचे आमी ओव्हररूल करूं शकना गव्हर्मेंट. तेका लागून हांवें पर्सनली तेरेखोलच्या स्थानिकां कडेन मिटींग घेतलेली, बाबा कितें करचें, तुमकां जर खरीच गरज आहा केबल ब्रिजाची ते तुमी डिसायड करा आनी सांगा. त्या प्रमाणे तेंचें डिसिजन अजून पण पेंडींग आहा, ते जर सांगा केबल ब्रिज आमकां धाकटो तरी करून गेल्यार ते आमी प्रोसेस सेपरेटली स्टार्ट करता. थँक्यू. कित्याक स्टेटमेंट, पूण हांव इतलें जाणा की 3 वर्सांनी वोटींग रायट्स येता आनी कंटेस्ट करूंक मेळटा. सो तेचेर हांव चड काय उलयना, पूण म्हाजो एज अ मेंबर 3.5 वर्सां म्हाका ऑलरेडी जाल्ली. भाई पयर आता तुम्ही पळय तेन्ना जेन्ना प्रवेश केलो पळय तेन्ना तो प्रवेश जाहीर आसलो आनी हजारांनी लोक आशिल्ले, पूण तो प्रवेश एखाद्या व्यासपीठार जावना, तो सप्तेश्वर भगवतीच्या रस्त्यार जालो प्रवेश. तेचेर काय दिसता तुमकां? आता त्याच सरकारान तो मगो पक्ष आहा, पूण तुमकां प्रवेश करताना खंयच्यान तरी अडचणी आयल्यात, तेचेर कितें म्हणणें तुमचें? सगळ्यात पयलीं हांवें रस्त्यार करूंक ना प्रवेश, हांवें भगवती सप्तेश्वर देवाच्या पांया कडेन प्रवेश केला पयलीं, आनी तेच्या पांया कडेन प्रवेश केला म्हणून तिचे आशिर्वाद आसात अजून मेरेन, आनी फुडें तेंचे आशिर्वाद आसतले आनी कितें तरी बरें घडटलें. येणारे टायम डिसायड करतलो कितें घडामोडी जावपाची आहा. भाई आता वेगवेगळे राजकीय चर्चा येतात की पयरूय आमचो CM म्हणटालो की हो मतदारसंघ BJPचोच मतदारसंघ, पूण हातून आमदार तुमी आसात आनी आमदार सरकाराकय तुमी सपोर्ट करता. CM तुमकां 100% विकासाक कामाक प्रोत्साहन दिता आनी आर्थीक निधी तुमकां बऱ्यापैकी दिता, त्यामुळे विकास जाता. तुमकां कितें दिसता, फुडले तुमी BJPन वयतले काय मगो कडेच रावतले लास्ट पर्यंत? पळय, खंयच्या पक्षान बसप ना पक्ष ह्यो टायम न्हू सांगपाचें. ह्यो टायम हांवें पयलीं म्हटल्यार ह्यो टायम आहा तो काम करपाचें. आतां 2 वर्सां जालीं, 2 वर्सां हांवें जे प्रोजेक्ट मूव केले, गेले 3 वर्सां म्हजें जें काम चललां ते आयज इम्प्लिमेंट जावपाक सुरवात जाल्या आनी येणारे 1.5 वर्सान तुमकां कंप्लीट तुमकां मांद्रेंक चेंजीस दिसतले. आनी हे घडले फक्त आमच्या ह्या सरकारा खातीर आनी आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरा खातीर, कित्याक तेंच्या सपोर्टान तेंच्या गायडन्सान जे हांवें प्रोजेक्ट्स हांगा हाडले ते म्हाका दिसता फ्रुटफूल जातले आमच्या मतदारसंघाक आनी आमच्या मतदारसंघाच्या लोकांक खूब फायदो जावपाचो आहा. हालींच म्हाका आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आनी एक प्रोजेक्ट प्रपोज केला, तो एक्वेरियमाचो. सो इंडियाचो वन ऑफ द बेस्ट एक्वेरियम हांगा येयले, तेंची सेंट्रलांतल्यान टीम येयली. आतां ते ऑनरेबल चीफ मिनिस्टर तेंची जेन्ना मिटींग जाली, जेन्ना डायरेक्टर्स फिशरीज डायरेक्टर आनी तेंच्यांनी सरळ म्हटल्यार ह्यो जावंक जाय जाल्यार मांद्र्या जावंक जाय, कित्याक पर्यटन क्षेत्र आहा आनी खुबशे लोक पर्यटक हांगासर येता इंटरनॅशनल नॅशनल लेवलीचेर, आनी हांगासर फायदो जातलो आमच्या स्थानिकांक. फॉर एक्झाम्पल टॅक्सी जावं, हॉटेल्स जावं आनी कितें, ह्यो एक्वेरियम तुमकां प्रेझेंटेशन दाखयतले. मागीर आतां इनिशियल स्टेज चालू आहा. आमी तो आयडेंटिफाय तुया गांवांत केला रवींद्र भवनाच्या देगेक, आनी भितर सगळे शार्क्स, सगळे आख्या संवसारांतली नुस्तेकां तेतून आसतली, जेणे करून आमची स्थानीक गोंयकारूय थंय तेंकांय पळोवंक मेळटली आनी भायले पर्यटन येतात तेंकां एक चान्स मेळटलो. पूण डेव्हलपमेंट म्हणटात ते म्हाका खंयच कमी करूंक ना आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान, आनी हेच्या वयल्यान सगळ्यांनी चिंतचें की तेंचे आशिर्वाद सदांच आसतले आनी सपोर्टूय आसतलो आनी ते म्हाज्या फाटल्यान आसतले. ह्या म्हयन्यान एखादो भुमिपूजन जावपाचें आसा आमचो स्पोर्ट्स ग्राउंड किंवा रवींद्र भवनाक अजून कन्सल्टंट आमी निकतो जस्ट अपॉइंट करपाचो प्रोसेस स्टार्ट केला. तेका आनी 2-3 म्हयने वयतले, कित्याक आमी घाई गडबडीन करूंक सोदना, तेजेर सारकी प्लॅनिंग करून. सो तो गोंयचो वन ऑफ द बेस्ट रवींद्र भवन आमी करूंक सोदता, त्या प्रमाणे प्लॅनिंग केल्ली आहा. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचें प्रेझेंटेशन जाला, सगळे ऑलमोस्ट फायनल जाला. एकूचदा प्रेझेंटेशन लास्ट स्पेशल ग्रामसभा आसतली मांद्र्यात आनी मांद्र्याच्या स्थानिकांक सगळ्यांक दाखयता, कित्याक ही पंचायतीची जमीन
ग्राउंड एनओसी पंचायतीन आमच्या मांद्रे पंचायतीन दिल्ले आसा. त्यांनी एंटायर ह्या मांद्रे गांवांतच्या सगळ्या प्रत्येक नागरिकाक म्हणजे जो स्पोर्ट्स लवर आहा ताका कळपाक जाय बाबा प्रोजेक्ट कसलो येता तो. प्लस तेंचो डिमांड आसलो एसीजीन केल्या उपरांत तो तेंच्या हातीन वयतलो म्हणून ते आमी क्लियर केला. सो एक MOU सायन जातलो पंचायत आनी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्सा कडेन दोगांचो एक टायअप जातले. एग्रीमेंटाचेर स्पेसिफीक मेन्शन केल्ले वयतले की वयलो जो ग्राउंड आहा क्रिकेट आनी फुटबॉल ग्राउंड तो कंप्लिटली पंचायती कडेन उरतलो एज अ केअरटेकर. ते म्हणजे ते मेंटेनन्स बी सगळे तेंचे आसतले. वेरे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहा तो व्हेरी डिफिकल्ट जातलो पंचायतीक मॅनेज करपाक मेंटेनन्स करपाक. तो एसएजी कडेन रावतलो. पूण तेचेर आनी क्लॉज येतले जे स्विमींग पुलाक एडमिशन्स घेतात किंवा जिमान एडमिशन घेतात जाल्यार तांकां 50% डिस्कावंट दिवचो. म्हणजे मांद्रे पंचायतीच्या क्षेत्रांत जी भुरगीं शिकतलीं म्हणजे फॉर एक्झाम्पल 600 रुपया जर फीज आहा जाल्यार तांकां ती 300 रुपया जातली. अशा प्रमाणे MOU एक ड्राफ्ट करपाक लायला. तो सायन जातलो पंचायती कडेन तेन्नाच आमी फावंडेशन स्टोन घालता. तेन्ना मांद्रे मतदारसंघ हो मोगोचो बालो किल्लो म्हणून फेमस आसा. ज्या उपरांत खलप मोगो पक्षासून भायर पडलो त्या उपरांत मोगो पक्षाचे अस्तित्व खंय तरी धोक्यात आयिल्ले. पूण तुमी स्वखर्चान आणि ढवळीकर बंधूंच्या किंवा मोगो पक्षाच्या संघटने मार्फत मोगो पक्षाक हांगर मांद्रे मतदारसंघात वाव दिवपाचो प्रयत्न केला. हो पक्ष बहुजन समाजाचो पक्ष. पूण आयज सगळे कडेन चर्चा आसा की बहुजन समाजाच्या पक्ष जर आसलो जाल्यार अध्यक्ष हे पद हे ढवळीकर बंधूं कडेच असतात खूब वर्सां. तुमी एक ज्येष्ठ मोगोचे कार्यकर्ते, तुमकां कशें दिसता हेचेर? मोगो पक्षाचो अध्यक्ष मेळना म्हणजे सगळ्या भितर म्हणजे सगळ्या जात काय म्हटलेले तुम्ही त्या हेतून जावचो कळ्ळें न्हू. बहुजन समाज जावचो. पण काय झाला तितको ॲक्टीव कोण मेळूंक ना आणि काहीतरी चलयतलो जाल्यार खंय तरी फायनान्शियल आणि कसले तरी प्रॉब्लेम आहा त्याचे आणि त्याची धुरा ते जे आमचे मिनिस्टर आमचे ढवळीकर बंधू चलयलेल्या ते चालू आसा. आता हाणी म्हटल्या मिनिस्टरान कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे की ढवळीकर बंधूंनी हेतून स्वखुशीन पक्ष अध्यक्षपद सोडचे आणि बहुजन समाजातलो जो आमदार जीत आरोलकर आहा तेका हे अध्यक्षपद दिवचे. समजा तेंच्यांनी तशें केले जाल्यार तुमचे काय आसतले सहकार्य आमदार जीत आरोलकराक? ह्या म्हणजे गोविंद गावडेच्या तेंचे पार्टी वचून की स्वतः अध्यक्षानेच म्हटले न्हू की आम्ही बहुजन समाजाच्या कोणाकय कोणें आसा जाल्यार अध्यक्षपद दिवं शकता. पण आमच्या घटनेत एक हे आहा तेणी म्हटले 6 वर्सां जाय आणि जिताक फक्त 2 वर्सां जाय कळ्ळें न्हू. तर हेचे बद्दल काय असले जाल्यार तेंच्यांनी जावं घटनेत काहीतरी दुरुस्ती करून घेवं येता अशें आहा. आता फुडल्या निवडणुकीक मोगो पक्षाचे अस्तित्व मातशें खंय तरी कमी जायत आसा. काय करतले मग? केंद्रीय समितीचेर तुमी आसा पक्ष म्हणून संघटना मजबूत करपाक काय योजना नवीन? अध्यक्षान बरे भाशेन जर समजा प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी पुढाकार घेतलो अजून सुद्धा 2 वर्सां आसात न्हू तर खंय तरी मोगो पक्ष परत म्हणजे वयर चलू शकता. पण प्रश्न काय आहा फक्त फायनल खेळ. तुम्ही पळयतात GNH.